राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावाबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनास सादर होणार. विनय सहस्रबुद्धे, कार्याध्यक्ष, राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समिती. राज्य सांस्कृतिक धोरणाच्या फेर आढाव्यासाठी नियुक्त केलेल्या समित्यांचे कामकाज अंतिम टप्प्यात आलेले असून त्याबाबतचा अंतिम अहवाल लवकरच शासनास सादर करण्यात येईल, असे विनय सहस्रबुद्धे, कार्याध्यक्ष, राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समिती यांनी स्पष्ट केले. राज्य सांस्कृतिक धोरण फेर आढावा समितीची आज ठाणे येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीस विविध उपसमित्यांचे अध्यक्ष श्री गिरीश प्रभुणे, श्री नामदेव कांबळे भाषा साहित्य ग्रंथव्यवहार समिती, श्री सुहास बहुळकर दृश्यकला समिती, श्री बाबा नंदन पवार गडकिल्ले व पुरातत्व समिती, श्री जगन्नाथ हिलीम लोककला समिती, श्री कौशल इनामदार संगीत समिती, श्री दीपक करंजीकर रंगभूमी समिती, डॉक्टर संध्या पुरेचा नृत्य समिती, श्री गजेंद्र अहिरे चित्रपट समिती, श्रीमती प्राची गडकरी भक्ती संस्कृती समिती व सांस्कृतिक कार्य संचालक तथा सदस्य सचिव सांस्कृतिक धोरण समिती श्री बिभीषण चौरे व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते. 2010 मध्ये त्यावेळच्या सरकारने महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक धोरण ठरवलं होतं त्याचा फेर आढावा घेणाऱ्या समितीचं कामकाज गेली जवळजवळ 10-12 महिने सुरू आहे, 10 महिने. आणि त्या समितीची आज एक महत्त्वपूर्ण बैठक ठाण्यामध्ये झाली. या समितीमध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, लेखक पद्मश्री गिरीश प्रभुणे, पद्मश्री नामदेवराव कांबळे जे ज्येष्ठ साहित्यिक आहेत, चित्रकार सुहास बहुळकर, शिक्षणतज्ञ बाबा नंदन पवार, आदिवासी क्षेत्रातले लोककलांचे अभ्यासक जगन्नाथ कृष्णा हिलीम, संगीतकार कौशल इनामदार, ज्येष्ठ लेखक आणि अभिनेते दीपक करंजीकर, नृत्य विशारद आणि केंद्रीय संगीत नाटक अकादमीच्या अध्यक्षा डॉक्टर संध्या पुरेच्या, चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे आणि मिलिंद लेले आणि भक्ती संस्कृतीच्या विषयात आदिवासी क्षेत्रात विशेष काम करणारे सोनूदादा म्हसे अशा 11 जणांचा मूळ समितीत समावेश आहे. आणि या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली विविध उपसमित्यांच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र पिंजून काढून हजारो लोकांच्या भेटी घेऊन आणि शेकडो निवेदनं आणि डझनावारी संस्थांना भेटून प्रत्यक्ष त्यांचं कामकाज पाहून समितीच्या सगळ्या सदस्यांनी आपल्या अहवालाला अंतिम रूप देण्यासाठीचा गृहपाठ पूर्ण केलेला आहे. आता येत्या दीड महिन्यामध्ये या सगळ्या अहवालाला आम्ही अंतिम रूप देऊ आणि तो महाराष्ट्र सरकारला सादर करू. परंतु समाजामध्ये होत असलेले बदल, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेली खळबळ, OTT प्लॅटफॉर्म्स आणि चित्रपटांसाठी चित्रपटगृह मिळण्यातल्या अडचणी, रंगभूमीच्या विषयामध्ये नाट्यगृहांचे प्रश्न, नृत्याच्या विषयामध्ये देखील नृत्यकलेला खूप उत्तेजन घराघरातून मिळत असताना देखील अभ्यासक्रम नसल्यामुळे निर्माण झालेले प्रश्न, अशा सगळ्या विषयांचा साकल्याने आढावा यामध्ये घेतला गेलेला आहे. विशेषतः मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या कारिगरी विषयक समितीने 14 विविध प्रकारच्या कारिगरी परंपरांचा अभ्यास करून आणि हजारो लोकांना भेटून त्यांच्या स्थितीचा आढावा घेऊन समीक्षा करून हा अहवाल तयार करण्याची सिद्धता केलेली आहे. दीड महिन्यामध्ये अहवालाचं काम पूर्ण होईल. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स,
प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कारागृहावरील वाढत्या कैद्यांचा ताण होणार कमी. कारागृहात असंख्य कैदी त्यांचा जामीन आदेश होऊनही त्याची पूर्तता झालेली नसल्याने अनेक वर्षापासून बंदिस्त असल्याचे समोर आले आहे. केवळ आर्थिक अडचणीमुळे ते त्यांच्या संविधानिक हक्कापासून वंचित असल्याचे आढळल्याने अशा कैद्यांच्या जामीन अर्जाचा व अटींचा पुनर्विचार करण्याबाबत शिफारस करण्यात येणार आहे. या अभियानामुळे अनेक कैदी कारागृहातून मुक्त होणार असून त्यामुळे तुरुंगावरील वाढता ताण कमी होणार आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशनानुसार ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली 18 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर 2023 या कालावधीत अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी स्पेशल कॅम्पेन 2023चा अभिनव अभियानाशी सुरुवात करण्यात आली आहे. तुरुंगातील बंदीवादांची संख्या आटोक्यात आणणे व जे कैदी तुरुंगातून सुटकेस पात्र आहेत परंतु काही कायदेशीर व तांत्रिक कारणावरून वर्षानुवर्षे बंदिस्त आहेत त्यांची सुटका करणे हा या अभियानाचा उद्देश आहे, अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर का सूर्यवंशी यांनी दिली. शिवशौर्य यात्रेचे उद्या ठाण्यात आगमन. शिवराज्याभिषेक 350वे वर्ष आणि विश्व हिंदू परिषद षष्टीपूर्ती वर्ष निमित्ताने 7 व 8 ऑक्टोबर रोजी विश्व हिंदू परिषद बजरंग दल ठाणेद्वारा छत्रपती शिवाजी महाराज शिवशौर्य यात्रा ठाणे महानगरात आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा संपूर्ण कोकण प्रांतात होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथून 30 सप्टेंबर रोजी यात्रेला प्रारंभ झाला. शनिवारी 7 ऑक्टोबरला ठाण्यात आगमन होऊन संध्याकाळी 7 वाजता टिपटॉप प्लाझा येथे सभा होऊन समारोप होणार आहे. या सभेत महंत महावीरदास, मुंबई क्षेत्राचे संघटन मंत्री श्रीरंगराजे, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचे ठाणे कार्यवाह अनंत करमुसे हे वक्ते असणार आहेत. तर 8 ऑक्टोबरला कळवा येथे जाऊन वाघोबा नगर येथे चौक सभा, त्यानंतर खारेगाव शिलफाटा येथे मोठी सभा होईल. सर्वांनी या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला शिवशौर्य यात्रेचे स्वागताध्यक्ष रमेश आमरे, विश्व हिंदू परिषदेचे मंत्री गोपाळ साबे, सचिन म्हस्के, बजरंग दल संयोजक रवींद्र पाटील व विजय पांडे आदी उपस्थित होते. गोपाळ जनार्दन साबे, विश्व हिंदू परिषद घोडबंदर जिल्ह्याचा मी सहमंत्री आहे. आता उद्या जे आहे त्याचा मी तुम्हाला कार्यक्रम मी सांगत आहे. उद्या आपले जे पूर्ण कोकण प्रांतातून छत्रपती शिवाजी महाराजांची जे शौर्य यात्रा आहे तर ती उद्या ठाणेमध्ये प्रवेश करत आहे. तर ती यात्रा जी आहे अशी असणार आहे, सकाळी 9:30 वाजता ही साकेत इथं प्रवेश करणार. साकेत या मार्गाने कलवारवरून साकेतला येणार 9:30 वाजता. तिथं साकेत आणि तिकडचे जे काही अलग अलग ज्ञातीचे जे लोक आहेत ते स्वागत करणार. त्याच्यानंतर 11 वाजता ब्रह्मांड इथं सर्कलवरती इथं स्वागत यात्रा आहे. 11 वाजता नंतर हिरानंदानी इस्टेट आर्केडियाला 12:15 वाजता या यात्रेचं तिथं स्वागत असणार आहे. त्याच्यानंतर विजय विलास सोसायटी जे आनंदनगरला आहे तर तिथं विश्राम असणार आहे. जवळपास 1 वाजतापासून तर 1:30 वाजेपर्यंत तिथं विश्राम आहे यात्रेचं. त्याच्यानंतर ही यात्रा जी आहे ओला नाकाला जाणार आहे. ओला नाक्याला तिथं तिकडचे जे ग्रामस्थानी आहे, मोगरपाडा, आनंदनगर आणि बाकीचे जे भयंदरपाडाचे जे आहे ते तिथं स्वागत करणार आहे. तिथून ती यात्रा यू टर्न घेऊन परत आनंदनगरला येणार. आनंदनगर नंतर मग ते वाघबीड नाक्याला तिथं जवळपास 3:15 वाजता वाघबीड नाक्याला येणार आहे. त्याच्यानंतर मानपाडा बीच येथून
3:30च्या दरम्यान ती यात्रा निघणार आहे आणि तिथून ते टिकुजिनी वाडी आणि खेवरा सर्कल, इथं खेवरा सर्कलला जवळपास 3:45 वाजता ही यात्रा पोहोचणार आहे. यात्रेचं स्वरूप नेमकं कशा प्रकारे असणार आहे आणि कोणकोणते मान्यवर या यात्रेमध्ये सहभागी होणार? यात्रेमध्ये जे आहे विश्व हिंदू परिषदचे संघटन मंत्री, प्रांत संघटन मंत्री ते उपस्थित राहणार आहे. त्याच्यासोबत बजरंग दलचे सर्व कार्यकर्ता, विश्व हिंदू परिषदचे सर्व कार्यकर्ता आणि इतर जे हिंदू संघटन आहे तर ते सर्व त्याच्यामध्ये उपस्थित राहणार आहे. त्याच्यामध्ये जवळपास एक विविध जिथं आम्ही चौक सभा सांगितलेली आहे तिथं 10-1 मिनिटाचं तिथं आमचे जे संघटन मंत्री आहे त्यांचे द्वारा जे व्याख्यान होणार आहे, उद्बोधन होणार आहे. या शौर्य यात्रेचे उद्देश काय आहे, त्याच्या जनमानसपर्यंत जे आहे त्याची माहिती झालं पाहिजे, ते सर्व आम्ही त्याच्यामध्ये सांगणार आहे. आतापर्यंत यात्रा कुठे कुठे पाठवली? यात्रा जी आहे ही पूर्ण सिंधुदुर्गवरून पूर्ण कोकण प्रांताहून हे सर्व येत आहे आणि दररोज त्याचे आता कालच ती नवी मुंबईला होती, आज नवी मुंबईला आहे आणि उद्या सकाळी ही नवी मुंबईवरून जे आहे ठाणेमध्ये प्रवेश करणार आहे. यात्रेचा समारोप जे आहे ते संध्याकाळी आपल्या ठाण्यामध्ये संध्याकाळी 7 वाजता टिपटॉप प्लाझा इथं होणार आहे. आणि आम्हाला सर्वांना विनंती आहे, पूर्ण ठाणेकरांना विनंती आहे की ज्या सहपरिवार आपले बंधू भगिनी पूर्ण परिवारासोबत तुम्ही या यात्रे जे समारोप कार्यक्रम आहे टिपटॉप प्लाझाला तिथं तुम्ही सर्व सम्मिलित व्हा. ठाण्यात घट तयारी जोरात. आजपासून 12 दिवसांवर घटस्थापना आल्याने सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळासह घरगुती घट बसवणाऱ्या भाविकांचीही लगबग सुरू झाली आहे. ठाण्यातील बाजारपेठेत जवाहर बागेजवळ देवीच्या घटासाठी लागणारे टोपली विकणारे मजूर मोठ्या संख्येने हातघाईला लागले आहेत. जळगाव, भुसावळ, सोलापूर पट्ट्यातून आलेले मजूर तिथंच डेरा टाकून दिवसरात्र रंगीबेरंगी टोपल्या, परडी तयार करण्याचे काम करत आहेत. यंदा गणेशोत्सवप्रमाणे नवरात्रीचीही जोश चांगला असल्याने या टोपल्यांना मोठी मागणी असल्याचे हे मजूर सांगतात. गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर नवरात्रीच्या तयारीनेही वेग घेतला आहे. सार्वजनिक मंडळांनी अनंत चतुर्थीला पाटपूजन केल्यानंतर मंडप उभारणीला जोर धरू लागले आहेत. तर तिकडे ठाण्याच्या बाजारपेठेत देवीचे घट बसवण्यासाठी लागणाऱ्या टोपल्या, परड्या विणण्यात कारागीर व्यस्त झालेले दिसत आहेत. विविध आकारात लाल, पिवळ्या, निळ्या, गुलाबी रंगातील या आकर्षक टोपल्या घेण्यासाठी ग्राहकांची वर्दळ सुरू झालेली दिसते. या टोपल्या 70 रुपयांपासून 1000 रुपयांपर्यंत विविध आकर्षक पद्धतीने सजवलेल्या ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर, जळगाव, भुसावळच्या ग्रामीण भागातून आलेले हे कारागीर जवाहरबाग स्मशानभूमीच्या शेजारी दिवसरात्र टोपल्या, परड्या विणण्याचे काम करीत आहेत. आपल्या कुटुंबाची परवड होऊ नये म्हणून अगदी मुलाबाळांसह ही कुटुंब नवरात्रीपर्यंत येथे स्थिरावणार आहेत. या परड्या बनवण्यासाठी लागणारा बांबू हा दिघा, ऐरोली येथील बांबू कारखान्यातून आणण्याचे ते सांगतात. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.